या ध्यानात असू द्या पतंग काय. चल नमस्कार मावशी. वहिनी साहेब तुम्ही चला की घरात आहे की. नाही 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 या की. अहो नाही असू द्या. आम्ही निवडणुकीला उभं राहिलोय माहिती आहे ना. माहित आहे की. हा पण मत आम्हाच द्या म्हणजे झालं. पण ते तुमच्या पणचाच इलाज घेऊन आलोय मावशी. थांबा. हे घ्या. कशाला. अहो कशाला काय प्रेमानं द्यायलोय घ्या. हा दौलतवाडीची माणसं खाल्लेल्या मिठाला जागत्यात म्हणा. ते ध्यानात असू द्या. लक्षात असू द्या पतंग. चला येतो. बर. ओ ताई साहेब, अहो थोड्या टाइमात कधी माझ्या हाताचं कांडकं पडणार आहे. अहो थोडा वेळ तर घ्या की ओ पिशव्या. उसाचं काणकं बघितलं होतं हाताचं नाही. आता तुझ्या निमतानं ते बघून घेतो. ताई साहेब सरपंच होणार तुम्ही आणि हमाली करणार मी हवंय. हा मग तुला काय वाटलं आम्ही काय सरपंच हमाली करायला बनायलोय. चल गपचूप. ओ ताई साहेब घ्या की ओ पिशव्या. जरा कामात आहे आम्ही. नंतर फोन करतो. हा नंतर फोन करायची वेळच येणार नाही. एक तर तू इलेक्शन मधनं डिबार होशील नाहीतर जेलात जाशील. म्हणजे अगं तायडे ज्या भानगडी रातच्या अंधारात करायच्या त्या दिवसा ढवळ्या करायलास तू. मी गावात पैसे वाटणं भांडी वाटणं साड्या वाटणं हे बघ या समद्याचं फोटो काढले जातात. तुझा नवरा आणि त्याचा दोस्त आवद्या फोटो काढाव्यात. काय पण मग आम्हाच ते कसं दिसलं नाही कुठं. होय होय तुझ्या मागणं ते दोघं दौंडीच घेऊन फिरतील ना. फोटो काढालोय फोटो काढालोय. अगं तायडे मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले. ध्यानात ठेव. आणि बघ हे वाटावाटी बंद कर आता त्याच्या 12च्या भावात जाशील. ठीक आहे ठीक आहे. चंदे ह्यो समजा बोजा गुंडाळ तुझा. आणि चल बाई लवकर. अहो पर का अहो गावात अजून 10 घरं बाकी आहेत आणि नाही म्हणलं तर 30-40 मतदान आहे आणि गावातलं एक एक मत महत्वाचं असतं. अगं बाई हे तुझं एक एक मत लई महागात पडेल आपल्याला. तुझं सन्निधान त्याचा दोस्त आव द्या आपल्यावर पाळ ठेवून येत म्हणा. चल चल आवर लवकर. संघर्ष पॅनेलचा विजय असो. ते नव सुनीता एवढं वाटावाटी करायला वहिनीकडे पैसा आला कुठं नाही एवढा. ते महाबिलंदर आहे माहिती आहे ना. कुठून पैसा आलाय कुणास ठाऊक. वहिनी ओ वहिनी वहिनी. बाकी काय बी म्हणा नंदिता वहिनींचं राजकारण मात्र लय खतरे असतं. लोकांच्या नाड्या परफेक्ट ओळखतात बघा त्या. तिच्या सगळ्यांना आड्या कशा आवडतो बघा. काय झालं. वहिनी आपला डाऊट खरा निघाला. हो नंदिता साड्या आणि भांडी वाटायला लागल्या. नक्की का. अहो आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय त्या मोऱ्यांच्या वस्तीत वाटायला लागल्यात. हे असं आमिष दाखवणं चुकीचं आहे. अहो आपण कंप्लेंट करूया की ह्या इलेक्शन मधून पत्ताच कट करूया तिचा. आता आपल्याकडे पुरावा पण आहे. होय नाही नाही नको. अहो असं केलं तर आबांची आणि आपल्या घराची बदनामी होईल. मग काय असंच बसायचं होय. हो वहिनी आबांनी एवढ्या वर्षात असं चुकीचं काम केलेलं नाही. आपण जाऊबाईंनाही चुकीचं काही करू द्यायचं नाही. हो वहिनी ती ऐकणाऱ्यातली नाही आहे. त्या अशा चुका करतच राहणार आहे ती. सूरज भाऊजी ऐकतील त्या. या नसत्या चालीरीती आपल्या गावात नको. आपण राणाजींना सांगू त्यांचं नक्की ऐकतील. पण काही झालं तरी मी जाऊबाईंना चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. आपण सगळे मिळून अडवूयात त्यांना. अहो जरा बोलायचं होतं. अरे वा दोघं बी एकत्र म्हणजे जय किसान बनायचं काहीतरी असणार. पण ध्यानात आहे ना व विरोधी पार्टीतला आहे. आनंदा अरे सिरियस मॅटर आहे जरा. काय झाले. जाऊबाई चुकीच्या मार्गाने प्रचार करताय. यांचा प्रचार आधीच होत नाही. किती बी नवलं तरी सभेला कोण बी येत नाही. म्हणून तर चुकीच्या पद्धतीने प्रचार करायला लागल्या ती. म्हणजे राणादा ती गावातनं साड्या आणि पैसे वाटत फिरायला लागल्या.
अरे शुद्धीत आहेस काय तू? अरे मी आणि अवध्याने डोळ्यानं बघितले मरता. परवा गोदाक्का सांगत होती कोणतरी माणूस आलता आणि पोतं देऊन गेलाय कसलं ते. आणि नंदिताने पोतं मागच्या खोलीत ठेवले. गोदाकाने विचारलं की काय पोत्यात, तर ती काय सांगायला तयार नाही. मग शेवटी मी आणि अवध्यानाच पाळत ठेवली. बघितलं तरी गावातनं साड्या, पैसे आणि भांडी वाटत फिरायला लागल्या. नाही नाही नाही, वहिनीसनी चांगलंच माहिती आहे आपल्या घरात असं कधी कुणी बी केलं नाही. तरीही त्या करतायत. आपल्याला त्यांना अडवायला पाहिजे, ना तर गायकवाड घराण्याचं नाव खराब होईल. तर काय, नाही मला नाही वाटत वहिनी असं करतील. अरे विश्वास ठेव की मर्दा, खरंच करायला लागली ती. अहो खरंच, मला खात्री आहे ते नक्की काहीतरी चुकीचं करताय. चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत असं वहिनीने सांगितलंय मला. मग आता तुम्ही त्यांना जाब विचारू शकता. वैराणा आपल्या घरात कुणाला दबकत असेल तर तो फक्त तू आहेस बघ. हो, ती आता आली का नाही, चांगलं खडसावून विचार तिला. ठीक आहे, बरं त्यासनी येऊ द्या, मग आल्यावर बघू. हो, ये चला. लवकर, ये लवकर. चंदे तुला सांगतो, आता 2-4 दिवसात अख्खं गाव कॅप्चर करतो का नाही बघ तू. काय सांग, तुमची सरपंच की फिक्स बघा. राणा भाऊजी, तुम्ही मळ्यात गेला नाहीस अजून? जाणारच होतो, तोवर एक बातमी समजली. कसली? तुम्ही कुठे गेलता? आम्ही अहो ते सहजच जरा असं गावात एक चक्कर मारून आलो बघा. सहज चक्कर मारायला गाव म्हणजे का रंकाळ आहे का पन्हाळा आहे? काहीतरी काम असल्याशिवाय असंच कोण फिरतंय बघ गावात. का तुम्ही नाही जाऊ बहीण संकट गल्लोगल्ली फिरत? आम्ही प्रचार करतोय. मग आम्ही बी प्रचारा करताच गेलो होतो असं समजा. कसला कसला प्रचार? होणारा सरपंच आहे आम्ही या गावचं. ते कळलं इलेक्शन झाल्यावरती. ते नव प्रचार कसा करत होता ते सांगायचं पहिले. विरोधी पार्टीला का सांगू आम्ही? तुमच्या पार्टीला सांगा. हे बघा, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. उगा मधी मधी करायचं काय काम नाही. हा चल चंदे. वहिनी, प्रचार कसा करत होता ते सांगा. राणा भाऊजी, अहो आम्ही कधी काय चुकीचं करू असं काय वाटतं काय तुम्हासनी? तुम्ही काही चुकीचं केलं नाहीयेत ना, मग सांगून टाका ना सरळ सरळ. तेच आम्ही म्हणायलोय, आम्ही तुम्हासनी का सांगू? मी विचारतोय म्हणून सांगा. अहो राणा भाऊजी, हे बघा, आम्ही प्रचार केला, पण आता तो कसा केला हे काय सांगायचं एवढं? सांगण्यासारखं नाहीच तर काय सांगणार. म्हणजे गावातलं साड्या आणि पैसे वाटत फिरत होता तुम्ही. बाई ग, अहो काय बोलायलाय तुम्ही? हे असा गैरप्रकार करणं नियमाच्या बाहेरच आहे. आणि तरीही तुम्ही तो करताय ही अडचण. गायकवाडांच्या घराण्यात असा प्रचार कधीच कुणी केलेला नाही. मग आम्ही करतोय असं म्हणणंय तुमचं? का उगा भलत सलत आळ घ्यायलाय तुम्ही जाऊबाई आमच्यावर? आळ नाही घेते जाऊबाई, खात्री आहे मला. राणा भाऊजी, हे समजा काय घाण राजकारण चाललंय? जाऊबाईंनी सांगितलंय ना एकदा की घरात राजकारण करायचं नाही, मग आता त्या का करायल्यात बरं? आम्ही कुठलंही राजकारण करत नाही. मग हे समजा काय आहे? उगा आमच्यावर भलत सलत कुठला तरी आळ घेऊन राणा भाऊजींना आमच्या विरोधात फितवायलाय तुम्ही. हितवत नाही, जे खरं आहे ते सांगतोय. काय खरंय? हे बघा, आता फायनल सांगतो. तुम्ही जे काही सांगायलाय, जे काही म्हणायलाय, त्यातलं आम्हाला काय बी माहित नाही. ए पुरं झालं तुझं, तुला मी माहिती करून देतो आता. राणादा, हिने सगळं सामान कुठं लपवलंय मला माहिती आहे. चल जाऊ तुम्ही. नाही, आता आम्ही लई दमलोय, आम्हाला आरामाची गरज आहे. आरामच आहे नंतर तुला. चल सामान दाखवतो पहिलं मी. वहिनी, चला जाऊन बघूया. अहो राणा भाऊजी, तुम्ही काय यांच्यावर विश्वास ठेवायलाय? वहिनी, जाऊया की. बरं, यांचं समाधान करून देऊया.
अहो पण काय चल चुपचाप चल राणा ये राणा ऐका आम्ही काय म्हणतोय ते आधी अहो, वहिनी बघूया तर. अहो काय गरज ये लवकर राणा भाऊजी अहो हे काय बरोबर नाही बघा जाऊबाई सरळ सरळ आळ घ्यायलात आमच्यावर ते आळ नाही गॅरंटी आहे मला हा? उगा खोटं बोलू नको मी माझ्या डोळ्यात बघितलंय तू दार उघड पहिलं चल उघड दार नाही आम्हाला ते जर असं आरोपीच्या पिंजरात उभं करणार असतील तर आम्ही अजिबात कुलूप उघडणार नाही बघ राणा दा बघ 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 कशी घाबरायला लागले बघ दार उघडायला घाबरू कशाला आम्ही कर नाही त्याला डर कशाला मग अहो मग उघडा ना दार अहो, वहिनी तुम्ही काय चुकीचं केलं नाही तर घाबरताय कशाला उघडा की दार चावी नाही आमच्याकडं वाजलो अरे वाजलो अहो 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 तुम्ही आता कुलूप कशाला तोडताय तुला वाजलो म्हटलं ना वा तुझी सगळी भानगड दाखवणार आहे जगाला मी बघा राणा तर होतं इथं अहो काय साहेब झाली झाली का खात्री चंदे तुला सांगतो आज पतूर उभ्या आयुष्यात आमच्यावर असा कधी कुणी आळ घेतला नव्हता आणि आज या घरात का नाही कुणाचा आमच्यावर विश्वासच नाही राणा भाऊजी आज तुम्ही बी चंदे ते उंदीर मारायचं औषध घेऊन ये बाई आज ए ए, तू आणि तुझी नाटकी चांगलीच माहिती आहे तांबासने सूरज आता बघितलंच नाव खोलीत सापडलं का काय उगा वहिनीवर आळ घ्यायचं काय काम नाही नाही राणा मी खरं सांगतोय हे बघ फोटो बी काढलं होतं बघ बघू बघ तूच आहेस ती नाही आम्हीच आहे सांगतो की काय येते ते आमच्या जुन्या पुराण्या साड्या आम्ही गोरगरिबांनी वाटत होतो आता याच्यात काय चुकलं हो राणा भाऊजी नाही असंच म्हणायला गेलं तर राणा भाऊजी आणि मामांजी बी गोरगरिबांची मदत करतात मग ते बी चुकीचंच आहेत असं म्हणायला पाहिजे ए वहिनी तुम्ही काय बी चुकीचं केलं नाही बघा आम्ही काय चुकीचं वागलोच नाही हो राणा भाऊजी पण तुमच्या भावाच्या आणि बायकोच्या खोट्या सांगण्यावर विश्वास तर ठेवला ना हो तुम्ही नाही वहिनी म्हणजे ते मी नाही राहू द्या उग सारवासारवी करायला जाऊ नका खऱ्याची दुनियाच राहिली नाही चंदे तुला किती वेळा सांगितलं उंदीर मारायचं औषध पहिले घेऊन ये बाई वहिनी ऐका की जरा वहिनी वहिनी बघ राणा बघ ऐक मी खरंच फोटो बी काढले तिथं तीच होती तिथं हे बघ सूरज तुम्ही दर टायमाला वहिनीवर आळ घेत असता अहो आ नाही सूरज भाऊजींनी स्वतः बघितलंय हे बघ हे बघ बघ अरे काय बघ वहिनींनी सांगितलं ना त्या त्यांच्या जुन्या साड्या वाटत होत्या अरे सप्पय दिसते की फोटो बघा नी तुम्ही गॅरंटी घेतली होती ना अहो पण काय बी बोलू नका इथनं पुढे खात्री घेतल्याशिवाय वहिनींवर बोट दावायचं नाही तुम्हीच म्हणला होता ना घरात राजकारण करायचं नाही म्हणून अहो ऐका अहो
100% काहीतरी गडबड आहे. नेमकी काय? बोल तायडे, घावलीस की वाचलीस? वाचलो बाबा. अगं मान्य परेश पाटलामुळं आपली युतीच हायच एक नंबर. हा हा ते समज खरंय, पण आता पुढं काय? आम्ही आणलेलं समज सामान आजच्या आज आमासने वाटून टाकायचंय. त्याच्याशिवाय आम्ही सरपंच कसं बनणार? अगं तूच बनणार का सरपंच? ते तर आम्ही बनूच र, हं. पण आम्हासनी या समध्या गोष्टी आजच्या आज वाटायच्या. त्याचं काय? हा एक काम कर, त्या सगळ्या वस्तू गोळा कर आणि देवळाच्या मागे ये. मी गावकरी जमवून ठेवतो. ठीक आहे. कवा? अगं अंधार पडला की बाहेर पड. चालतंय. ठेवू फोन? हा ठेव ठेव. साहेब थोडक्यात वाचलासा बघा तुम्ही, नाहीतर काय खरं नव्हतं. होय बाई, कधी नव ते पप्या कामाला आलाय आपल्या. वय पर आजच्या ते सामान हलवा बाई. ह्या टायमाला वाचलोय, पुढच्या टायमाला वाचणार नाही ताई साहेब. वय वय, आज रातच्याला समद सामान वाटून टाकायचं असं ठरलंय. हा पप्या समधी माणसं जमा करतोय असं म्हणलाय खरं. आम्ही एक काम करतो, जेवण बिवणं झाली की आम्ही पुढे जातो. तू सामान घेऊन देवळापाशी ये काय? हा अहो ताई साहेब नाही. नाही करायला लागतं. नंदिता, ते सॉरी. बायकोवर आळ घेताना काय वाटलं नाही, आणि आता सॉरी फॉरी वय. खरंच चुकलं माझं. खरं तर राणादाला मी हे सगळं सांगायला नाही पाहिजे होतं. तू जे केलंस ते इलेक्शनसाठी केलंस हे कळायला पाहिजे होतं मला. आम्ही कधी काही चुकीचं करतच नाही. तेच की, म्हणजे इलेक्शन मध्ये हे सगळं करायला लागते ग. वहिनी बी आहेत का नाही, नुसतं नियम 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 करत बसतात. त्यासनी एखादी गोष्ट पटत नाही म्हणून तू करू मी असं थोडीच असते. कर तू बिनतास. मी नाही अडवणार आजी. खरं सांगायला लागलोय मी. मग प्रचार कसा करायचा याचा अधिकार आहेच की प्रत्येकाला. आणि तू कुणाचा खून पाडत नव्हतीस तिथं. तुझ्यामुळे तिथं कोणाचं तरी भलं होत होतं हे लक्षातच आलं नाही माझ्या. पण तरी बी राणा भाऊजींच्या समोर तू आम्हासनी नाही नाही ते बोललास. सॉरी म्हटलं की. हा हे बघ नंदुडे, बायकोला साथ द्यायला पाहिजे होती मी. एक डाव माफ कर, एक डाव माफ कर. तेच सांगतोय आम्ही सूरज. हे बघ, हे जाऊबाईंच्या पाठी पाठी फिरणं आता तू बंद कर आणि आमच्या मागे ये. येतो. हं? येतो. मला सांगते, सामान कुठे लपून ठेवलेस? अच्छा, म्हणजे आमच्या संगत गोड बोलून आम्हासनी फसवण्याचं राजकारण करायलाय तुम्ही. सूरज, एक गोष्ट ध्यानात ठेवायची. हा, उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. राजकारण आमच्या रक्ता रक्तात आहे. आमच्या समोर तू म्हणजे का नाही किस झाड की पत्ती. बरोबर आहे. तुमच्यासारखं राजकारण जमणार नाही आम्हाला. मग याच्या पुढे आमच्या वाट्याला जायचं नाही. तुझी वाट कशी बंद करायची हे चांगलंच माहिती आहे मला. ताई साहेब म्हणजे काय म्हणलं हो सनिता? काय नाही ग, भरपूर बाजाय निसता.
हे बघ, तू टेन्शन घेऊ नकस. आज राज्याला समदच्या समद सामान वाटायचं हे ठरलंय ते ठरलंय. यासनी दावतोच आम्ही. राजकारण कसं करायचं असतंय ते.